खरं तर गरब्याच्या निमित्ताने, गरबा हा हिंदूंचा पवित्र सण आहे। दसऱ्याच्या निमित्ताने 9 दिवस आम्ही देवीचा जागर करत असतो आणि अशा पद्धतीचा देवीचा जागर करण्याचा अधिकार हिंदूंना आहे आणि त्या हिंदूंच्या संस्कृतीमध्ये, हिंदूंच्या परंपरेमध्ये इतरांनी नाक खुपसण्याचं काही कारण नाही। त्यामुळे अशा पद्धतीनं गरब्यामध्ये देवीची आराधना करत असताना, आम्ही दांडिया करत असताना, गरबा करत असताना इतर धर्मीयांनी त्याच्यामध्ये नाक खुपसण्याचं कारण नाही। अशा पद्धतीची सूचना, अशा पद्धतीचा विनंती विश्व हिंदू परिषदेने केली असेल तर संजय राऊत यांना का मिरच्या झोंबतायत? संजय राऊत, तुम्ही अशा पद्धतीनं हिंदू विरोधी भूमिका घेऊ नका। इथला हिंदू गरब्याला आपला पवित्र सण मानतो। नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही मातेची पूजा करतो, आम्ही देवीची पूजा करतो। अशा पद्धतीचं आमची पूजा अर्चना सुरू असताना तुम्ही त्यामध्ये इतर धर्मीय घुसावेत यासाठी प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही। फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मीय येणार त्याचं समर्थन करतायत। अहो संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। अशा पद्धतीनं गरब्यांमध्ये इतर धर्मीय यावेत यासाठी जर का संजय राऊत समर्थन करत असतील आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा करणार असतील तर येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये हिंदू लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत।